जर एखाद्याचा मुलगा आता घरामध्ये तो कोणासारखा तरी दिसतो, सहज म्हणता नाही त्याच्या काकासारखा दिसतोय. नाही, नाही त्याच्यासोबत त्याच्या आईसारखा आहे. नाही त्याच्या वडिलांसारखा आहे. म्हणजे कुठेतरी हेरिडिटरी आहे ना इथे. हो, नक्कीच. ती शरीराच्या कर्मानुसार सुद्धा हेरिडिटरी असते. जर आपल्या पितरांनी किंवा चुकीचे कर्म केलेत, चुकीचे व्यवहार केलेत, त्याचा वारसहक्क त्या कर्मांचा आपल्या पिढीला त्याचा त्रास होणारच. आणि तो त्रास नष्ट होणं म्हणजे त्यांच्या वासना किंवा त्यांचा पृथ्वीवरती जो काही भाग आहे, तो नष्ट होणं त्यासाठी ती पिंडदान विधी. पिंडदान विधी कोणासाठी असते? समजा मरणांतरी ज्या संस्कार असतात, मरणांतरी ते व्यवस्थित झाले नाहीत. महिन्याचे श्राद्ध, वर्षाचे श्राद्ध जर व्यवस्थित झाले नाहीत, त्या तिथीला जर तुम्ही त्यांना भोग दिला नाही, त्यांच्या वासना असतात. त्या वासना जर तुम्ही त्या फेडण्यासाठी त्या प्रकारचा भोग दिला नाही, तर त्यांचे जे काही संसार, त्यांचे कर्म तसा ठसा आपल्या आयुष्यात आपल्या वारसदारांना भोगावाच लागतो. तो टळत नाही.